कोणत्या पक्षाला किती मंत्रिपद हे ठरणं बाकी आहे, तसंच भाजपाचा मुख्यमंत्री होणार हा निर्णय झालाय असं अजित पवार यांनी म्हटलंय। राहिलेल्या 2 पक्षाचे 2 उपमुख्यमंत्री होणार असं सुद्धा अजित पवार यांनी म्हटलंय। सरकार स्थापनेला उशीर नाही, मागच्या वेळेस किती उशीर झाला हे आठवा असं सुद्धा अजित पवार यांनी म्हणत मोबियावर टीका केली आहे। आता सध्या अतिशय प्रचंड बहुमताचं महायुतीचं सरकार स्थापन करून ज्या ज्या काही आम्ही विजन 5 वर्षाचं डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं, याला आम्ही आश्वासन देणार। शपथविधी झाल्यावर 2-3 दिवस सगळ्या आमदारांच्या शपथविधी होईल, 2 दिवसात कदाचित उरकेल। एकत्रपणे तुम्हाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो। ते खाते वाटपाच्या बद्दल जाहीर करतील आणि तसं खाते वाटप सगळ्यांना दिलं जाईल। तुम्ही काळजी करू नका, ज्यावेळेस फायनल ठरेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल। कोणाचे कोण मुख्यमंत्री, कोण 2 उपमुख्यमंत्री, कोण कॅबिनेट मंत्री, कोण राज्यमंत्री, असं सगळे राज्यमंत्री पण आम्ही यामध्ये यायची चर्चेमध्ये आमचा आहे। अनेकांचा दारुण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचं खापर हे ईव्हीएम वर फोडलं जात आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं। तर योजना आम्ही आणणारच ना। आम्ही सरकार चालवायला घेतल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं लोकांबरोबर कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न आम्ही करणार, तो आम्ही केला।